खरोखरच तुषाराचं कौतुक करावं लागेल. फलंदाजीची धुरा सांभाळताना हेलिकॉप्टरची नजाकत पेश करत चेंडू सीमापार षटकार. 6 धावेने संघाचा श्री गणेशा करताना फलंदाज तुषार. आक्रमकतेचं पावित्र्य कसं असावं. चेंडूची सांगता राजेश झुरे. गोलंदाजी ट्रॅकवर एक नामवंत असा गुणवान खेळाडू आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. राजेश झुरे. त्यांच्याकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपान संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7. कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावतोय. डिक्लेअर झोनचा कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या टीमला अडथळा. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. एका धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 8. गोलंदाजाचा सूर कसा असावा. गोलंदाजीची धुरा निभावताना गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय आपणास राजेश झोरे. राहुल झोरे. कव्हरच्या दिशेने चेंडू. तुषार ऑन दी फायर. 2 धावांचा मुनाफा मात्र नक्कीच राजेश रोडचा चेंबूर संघाला मिळेल. 2 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 10. बिनबाद 10. एकदा स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 11. पंचांकडून नो चाकवाल आणि फ्री हिट असेल. तेव्हा आपण या चेंडूचा या पुढील चेंडूचा समाचार तुषार कोणत्या पद्धतीने हाताळेल. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. संघाचा धावफलकावरती पाहायला मिळतं 13. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती बिनबाद 13. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय संघासाठीच दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल जय गोरे. एक अष्टपैलू खेळाडू सांघिक खेळाच्या जोरावरती आपल्या संघाची विजयी वाटचाल सुकर करून ठेवणारा हा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाचं कुठेतरी मिसकम्युनिकेशन मिसफील्ड पाहायला मिळाला.
चेंडूची सांगता होत्या. कोणत्या दिशेने चेंडू मारला, गोलंदाजावरती अटॅक कसा करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकर फलंदाज तुषार ऑन दी फायर. डिक्लेअर झोनच्या दुपाना 2 धावेचा मुनाफा संघाला नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचं धावफलक धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 15. पंच दीपक सर, खेळणाऱ्या मुलांना थोडस जरा चेंडू येतो डिक्लेअरच्या दिशेने. 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाला 2 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 17. डिग्लीच्या 1 धावेचा मुनाफा राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाला मिळेल. 1 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 18. दोन षटका अखेरीस राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 18. नो लॉस 18. खरोखरच दोन्ही केदारलिंग संघाचं प्रतिनिधित्व करताना जय गोरे असेल आत्ता विजय गोरे ज्यांच्या नावातच जय आहे ते आपल्या संघाचा विजय कायम ठेवतील का ही आताच्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आकाश मात्र खरोखरच एक चांगला झेल टिपताना हरिकेश बॅक टू दी पॅव्हेलियन. हरिकेश माघारी परततोय. पाहायचा आहे संजय. पहा संजयच्याही नावात जय आहे. मोठी उच्चांक गाठणारी धावसंख्या उभारण्यासाठी संजय किती परिपूर्ण असणारी फलंदाजी करेल हे आपल्याला पाहायला मिळेल या चेंडू दरम्यान, या षटका दरम्यान. कव्हरच्या दिशेने उत्तमरित्या चेंडूला प्रोटेक्ट केलाय राहुल याने. संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 19. आणि उत्तमरित्या चेंडूला प्रोटेक्ट करतोय तो ओमकार चौगले. केपीएलचा पर्व गाजवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार. आता
आता मात्र डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जाईल. एका धावीचा मुनाफा मात्र राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाला मिळेल. संघाचं धावफलक धावफलकावरती पाहायला मिळतंय ते 21 21. आता मात्र खरोखरचा गोलंदाजीचा आणि प्रतिस्पर्ध्यावरती दबाव तंत्राचा तारक मारक करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. खरोखरच आपण दबाव तंत्राचा प्रवाहातून वाटचाल करताना तो मार्ग सुकर कसा करावा याचा उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं ते विजय गोरे गोलंदाज याच्या माध्यमातून. आपला गोलंदाजी ट्रॅकवर ओमकार चौगले या सामन्याचा आस्वाद घेताना ओमकार यांचे पिताश्री प्रमुख व्यासपीठावरती विराजमान असताना संघाकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावीच्या रूपानं संघाचे धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 22. चांगला झेल टिपला तो राहुल याने. तुषार बॅक टू दी पॅव्हिलियन. नाव काय बॅट्समन फलंदाजी स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय तो अतुल. राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाचं प्रतिनिधित्व करताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 22. बॅक टू बॅक विकेटचा पतन निर्माण होता. गोलंदाजाने मात्र आपल्या गोलंदाजीने आकर्षण निर्माण करणारी गोलंदाजी ट्विस्ट निर्माण करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. बॅट्समनचं नाव काय? चेंडूला प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. चांगलं प्रोटेक्शन दिलं. एक धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 23. चांगला उत्तमरित्या असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज बॅक टू दी पॅव्हिलियन. संजय यांची जागा घेण्यासाठी आलाय तो आकाश.
धावेच्या दिशेने 2 धावेचा मुनाफा मात्र नक्कीच मिळेल. 2 धावेने संघाचं धावफलक धावफलकावरती पाहायला मिळतंय. 26 लास्ट बॉल. पंचांचा कॉल असेल आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पंचांचा जो कॉल असेल तोच आम्ही समालोचन कक्षामध्ये नमूद करणार आहोत, याची तुम्ही नोंद घ्या. उत्तम अशी गोलंदाजी हाताळली ती ओमकार याने. खरोखरच जय गोरे असेल, राहुल झोरे असेल, विजय गोरे असेल, विशाल गोळापटे या आपल्या समाजातील नामवंत खेळाडूंचा भरणा असणाऱ्या या संघामध्ये साजेशी साथ देताना ओमकार चौगले मात्र अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तुषार पाहायचं आहे तुषारची हुशारी या गोलंदाजी दरम्यान किती कामी येईल. चांगला चेंडूवरती प्रहारी पॉइंटच्या दिशेने मारलेला, डिक्लेअर झोनच्या दिशेत गेलेला 2 धावेने श्री गणेशा होताना धनी केदारलिंग संघासाठीचा. खरोखरच आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी चेंडू सीमा पार षटकार. संघ मालकाच्या हृदयाची स्पंदन खरोखरच आनंदमय हास्यमय अशी वाढवणारा हा विस्फोटक फटका आपण पाहिला. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही. विजय बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिल्या मोठ्या विकेटचा पतन होत आहे. करांना खरोखरच विजयाच्या आशेचं किरण निर्माण करणारी क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना
राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाचा क्षेत्ररक्षक करण. पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते 10. y+1 2 धावाचा समीर समर्थ बोरिवली बॉईज संघाने आपलं डिसिजन त्वरित कळवायचं आहे. एका धावेचा मुनाफा मात्र नक्कीच धनी केदारलिंग हरदगळे संघाला मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 11. आकर्षण आणि गोलंदाजी शैली कशी असावी याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून. तुषार पहा गोलंदाजीत किती हुशारीची कामगिरी करतोय. गोलंदाजाने मात्र खरोखरच मोठा फटका जरी आला तरी प्रतिस्पर्ध्यावरती संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती पहिल्या षटका अखेरीस 11. दत्ता वारकरी साहेब तुमचा महिब्या आतुरतेने वाट बघतोय. या सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आणि बाजीचा मालक दत्ता वारकरी कोपार्डे गावातून बिलॉंग करणारा हा बाजीचा मालक दत्ता वारकरी आपला महिब्या वाट बघतोय मुख्य व्यासपीठावरती. या संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 11. आता मात्र प्रभाव कसा असावा प्रहार कसा चढवावा याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे ते म्हणजे राहुल जोरे ऑन दी फायर. चेंडूची बापार षटकार. पंचांचा स्वर चेंडू घोषित. आणि आता शाहूवाडी तालुक्यातील वारू बाजीचे मालक दत्ता वारकरी यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की या पुढील समालोचनाची भूमिका आपण बजवायची आहे. हाही चेंडू जाईल आकाशाला गवसणी घालत सीमापार. 6+1 7 धावांचा मुनाफा नक्कीच मिळेल. 7 धावांनी संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 25. विजयी षटकार संघ मालकाच्या आनंदाच्या हर्षाचं खरोखरच मनोध्येय वाढवणारा हा फटका राहुल जोरे ऑन दी फायर. आणि याच बरोबर धनी केदारलिंग हरदगळे संघ दुसऱ्या फेरीतील पहिला सामना विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेदरम्यान राजेश स्पोर्ट्स चेंबूर संघाने खरोखरच आपला सांघिक खेळ करून खरोखरच खेळाचं कसब कौशल्य जपून ठेवून तुम्ही या स्पर्धेसाठी मुख्य भूमिका निभावलात
त्याबद्दल तुमचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. काय तुमचा दुसरा सामना झाला? हा जिंकलो. त्याचं काय नाव? राहुल पुरे 3 चक्कर मारले.